तिला तिला सांगा बाहेर जा म्हणून. बरं बरं ठीक आहे. सॉरी, मी जाते इथून. मी लांब थांबते. तुम्हाला काय लागलं तर मला आवाज दे फक्त. हा, इथंच आहे मी. सर प्लीज तुम्ही शांत झोपा. सावी, काय एवढं चांगलं वाटतेस? मला मला नकोय तुझा हा चांगुलपणा. त्रास होतोय मला त्याचा. बस. काय दोघं मुजुमदार नाश्त्याचा आनंद घ्यायला थोडं तर. ये बस की तू पण नाश्त्याचा आनंद घे. अच्छा 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 अच्छा. बर ते नव दवाखान्यात कोण आहे? अच्छा, आई आहे तुमची तिकडे? आई तिकडे वरती तिच्या खोलीत. काय खोलीत आहे? अरे मग धैर्यजवळ कोण आहे? तू एकटाच आहे का काय तिकडे? अरे माझ्या जावयाची काळजी घेणार कोणी आहे का नाही तिकडं? दादा हा मामा आहे की नाही एका वेगळ्याच दुनियेत असतोय. त्या दुनियेचं नाव काय माहिती? खोट्या आशेची दुनिया. ए बाबा दात काढ नका म्हणजे रे. हा आणि बघ सकाळी सकाळी तुझी कोडी सोडवायला आलेली नाही इकडे मी. काय बोलायचं आहे ना ते स्पष्टपणे बोल. ए मामा ऐक, तुला का नाही स्पष्टच सांगतो, तुझ्या स्वप्नातलं जो कोणी जावं आहे का नाही, त्याच्या लग्नाची खरी खोरी बायको तिथं बसली आहे. ती त्याची काळजी घेत. काय? होय. आणि तिनंच आईला आणि आम्हाला घरी पाठवलंय. पाठवलं? हाकललं. हाकललं म्हणून हाकललं. हे मामा, भाऊ आमचा आणि गुरु मी तिचीच. त्या आई सगळं आमच्या दोघांना तिकडनं हाकलून लावलंय. आमच्या भावाची नीट काळजी पण घेता नाही आली आम्हाला. नाहीतर काय, ती पोरगी तिथं आली ना आम्हाला सगळ्यांना हाकलून दिलं. होय, जसं काय जीवच घेणार होतो त्या धैर्याचा. ती पोरगी ना घर फोडायला आली. अरे काय बोलायला लागलाय तुम्ही? हा भास्कर, विलास, अरे काय झालंय मुजुमदारा? त्यांच्या आगीसारख्या तोऱ्यावर कोणी पाणी शिंपडलंय? अरे भास्कर, विलास, अरे ती पोरगी तुम्हाला जावं म्हटली आणि तुम्ही आलात? हा आणि ताई सुद्धा आली? कसं शक्य आहे? ते मामा ऐक की, ती जा नाही म्हणाली, हकललंय आम्हाला, निघा असं म्हणाली. किती वेळा सांगू? आणि तुला जर बाकीचे प्रश्न पडले असतील की नाही तर वरती तुझी लाडकी बहीण बसली, तिला जाऊन विचार. खोलीत जा. विचारतो ना. सोडतो का काय? आत्ताच जाऊन विचारतो.
अरे काय झालंय ना सगळं वाढून? मग चहाचं बघ की. मला एक कॉफी. ताई ताई दार उघड. ताई दार उघड. काय ऐकतोय मी हे? दार उघड ताई, लवकर दार उघड. ताई दार उघड. ताई शी 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 शी. हे असा पळपुटेपणा करून आलीस तू? हा अगं मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं की तू असं वागशील म्हणून. अरे कोण कुठली कालची ती पोर तुला हाकलून काय देते? अरे तू निघून येतेस. हा जावाई बापून तिच्या जीवावर सोडून अगं तिला हाकललं आणि तू आलीस. हा सगळं तिचं ऐकणार आहेस का उद्या? तिच्या तालावर नाचणार आहेस का तू? हा काय करणार आहेस? का त्याला घरी घेऊन येणार आहेस? का त्याला सूळ म्हणून नांदवणार आहेस? काय करणार आहेस काय तू? हे बघ ताई, वाटेल ते होऊ दे, कळलं का? वाटेल ते होऊ दे, पण ती पोरगी या घराचा उंबरा ओलांडून आत येता कामा नये. अरे बघ असं झालं ना तर हो पोहे देऊ काय अजून? बर या गोळ्या घ्या आणि हे बघा पाणी ठेवलंय. अनुराधा, काय भाऊ? अगं मला नाश्ता कधी देणार आहेस? हा वाट बघायला मी नुसतं कवाची. अहो हे काय आत्ताच तर नाश्ता केला ना तुम्ही. अहो भाऊ मी नाही काय विचारलं तुम्हाला पोहे देऊ का, तुम्ही नको म्हणला म्हणून हे काय नाश्त्यानंतरच्या गोळ्या पण दिल्या. अरे मला काय खोटं ठरवलंस काय तू? हा काय नाश्ता दिलेला नाही, काय नाही काय नाही, वर म्हणते दिला म्हणून. असं कुठं असतंय वय? अहो भाऊ खरंच दिला मी. मग मला कसं आठवत नाही? मला काही याड लागलं का काय? हा भाऊ हे बघा ही तुमचीच प्लेट आहे की नाही, ह्याच्यातच तर आता खाल्लं की तुम्ही. हे बघ, यायचं नसेल तर सरळ नाही बनवून सांग. उगा मला खोटं ठरवत बसू नको. अहो मी कशा पाय खोटं ठरवू तुम्हाला नाही. हे बरं आहे. हा? अरे काय ठरवलंस काय तू? मला उपाशी मारायचा विचार आहे? माझ्या घरात मलाच खायची चोरी झाली. अरे हायस कोण तू? चांदणी मला भाऊ भाऊ